Hello, welcome students. Today we all are also going to start 2.2. Our today's discussions title is also The Boy Who Broke the Bank, written by Ruskin Bond. याला रस्किन बॉन्ड असा जरी उच्चार केला तरी चालतो. द बॉय who broke the bank, a fun and interesting article to our syllabus, which is also written by a Ruskin Bond, is an Indian author of British descent. Descent की ज्याला आपण वंश म्हणतो. A Ruskin Bond is an Indian writer or author of British descent. He lives with his adopted family. की रुस्किन बॉन्ड हे ब्रिटिश वंशाचे भारतीय लेखक आहेत की ते भारतामध्ये मसुरी येथे त्यांनी दत्तक घेतलेल्या कुटुंबासह राहत होते. ही लिव्ज विथ हिज ॲडॉप्टेड फॅमिली. ॲडॉप्टेड फॅमिली म्हणजे दत्तक घेतलेली फॅमिली. इन अ मसुरी येथे ते राहत होते इन इंडिया. नाव द इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशन हॅज recognized his role in the growth of children's literature. आणि चिल्ड्रन्स लिटरेचर जे काय बाल साहित्य आहे या बाल साहित्यामध्ये त्यांनी विशेष जी काही तर रायटिंग केलेली आहे. भारतातील बाल साहित्याच्या विकासामध्ये त्यांचं जे काय तर लायन्स शेअर आहे, सिंहाचा वाटा आहे किंवा त्यांचं फार मोठं योगदान आहे. नाव ही गॉट अ साहित्य अकादमी अवॉर्ड इन 1992 फॉर आवर ट्रीज स्टील ग्रोज इन अ देहरा. साहित्य अकादमीचं पारितोषिक त्यांना देण्यात आलेलं आहे आणि भारत सरकारच्या अंतर्गत त्यांना पद्मश्री अवॉर्ड हा सुद्धा देण्यात आलेला आहे. ही वॉज अवॉर्डेड अ पद्मश्री अँड पद्मभूषण रिस्पेक्टिव्हली इन 1999, 2014. 1999 व 2014ला पद्मश्री व पद्मभूषण हे दोन्ही पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. असे हे रुस्किन बॉन्डचा द बॉय हू ब्रोक द बँक हा अत्यंत इंटरेस्टिंग लेसन आहे, विच इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट टू आवर कमिंग एक्झामिनेशन. या पाठामध्ये या लेसनमध्ये इफ वी ऑल्सो सी or read the lesson, we may have understand that there are near about 9 characters which are also very useful. The first character of the lesson is also Nathu, 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 and he was a sweeper boy. The second main character of the story is also Sitaram, and Sitaram was washerman's son. Then Seth Govindram, who was also the chairman of Pippal Nagar Bank. Ganpat was an old beggar. Kamal Kishore was a photographer. Mr. and Mrs. Bhushan has been also described here, and the last character is also Deep Chand, who was also called the barber. Barber म्हणजे न्हावी. आता नथू, सीताराम, मिसेस श्रीवास्तव, मिसेस भूषण, सेठ गोविंदराम, गणपत, कमल किशोर, मिस्टर भूषण आणि दीपचंद हे we may have seen near about 9 character. But Nathu, Sitaram, Nathu and Sitaram are also the main character of this story. Now in the beginning
of the story, we may have also learned a few points. This lesson is also very interesting. The name of the lesson is also The Boy Who Broke the Bank, which is also written by Ruskin Bond, and he addresses on the power of rumor and also the states its a consequence. The Boy Who Broke the Bank या पाठामध्ये रुस्किन बॉन्ड यांनी द पॉवर ऑफ रूमर म्हणजे अफवेची ताकद, अफवा ज्या काय स्प्रेड होतात त्याची ताकद आणि अफवेमुळे घडून येणारे जे काय परिणाम आहेत हे सांगण्यावर भर दिलेला आहे. द स्टोरी इज अबाउट अ स्वीपर बॉय. दिस स्टोरी डिपेंड्स ऑन अ स्वीपर बॉय. ही जी काय कथा आहे ही एका स्वीपर बॉयवर अवलंबून आहे. म्हणजे एक बँकेमध्ये झाडू मारण्याचं काम करणारा जे काय पिऊन आहे, शिपाई, त्याच्यावर आधारित आहे. नेम्ड नथो हू वॉज अनहॅपी विथ द पीपल नगर बँक ॲज दे नेव्हर पेड हिम हिज सॅलरी ऑन टाईम. आणि नथू नावाच्या एका मुलाची कथा इथं मांडलेली आहे की जो पिप्पळनगर बँकेमध्ये सफाई कामगार म्हणून काम करीत होता आणि बँक त्याला कधीही वेळेवर त्याचा जो काय पगार आहे तो पगार देत नसल्यामुळं तो अत्यंत दुःखी होता. आणि बँकेने जे काही नेमून दिलेलं काम आहे ते नेमून दिलेलं काम तो इमानतबारे करत होता. परंतु हे सीताराम आणि नथू यांच्यामधलं जे काही डिस्कशन आहे हे डिस्कशन सीतारामने नंतर दुसऱ्या बऱ्याचशा कॅरेक्टर्सला सांगितल्यामुळं त्यांना ही बँक ही डबघाईला आली अशा पद्धतीचे जे काय मिसअंडरस्टँडिंग झाली आणि ही संपूर्ण प्रस्तुत या धड्यामध्ये कथन केलेलं आहे. नाव इन द बिगिनिंग we may have seen a Nathu's character. Nathu grumbled to himself as he swept the steps of Pippalnagar Bank. Nathu, the main character who was a sweeper boy, grumbled to himself as he swept the steps of the Pippalnagar Bank. Pippalnagar Bank च्या जे काय पायऱ्या आहेत, स्टेप्स, त्या पायऱ्याची साफसफाई करत असताना तो जरा हळू आवाजामध्ये, लो साऊंडमध्ये, हातामध्ये जे काय ब्रूम घेऊन साफ करत असताना हळू आवाजात बोलला. बँक ओन्ड बाय सेठ गोविंदराम. ही यूज्ड द स्मॉल ब्रूम हरिडली. He used the small broom hurriedly. Now Nathu was a sweeper boy. He was working in a Pippalnagar bank. Which bank was the chairman of the bank was Seth Govindaram. And Nathu used the small broom hurriedly. आणि तो एक हातामध्ये लहान झाडू घेऊन घाईघाईने ती जी काही बँकच्या पायऱ्या आहेत ह्या पायऱ्या जी काय धूळ आहे ती साफ करू लागला. अँड केअरलेसली ही यूज्ड द स्मॉल ब्रूम हरिडली. पहा, या वाक्यात जर पाहिलं तुम्ही तर याचे दोन सेंटेन्स होतात. ही यूज्ड द स्मॉल ब्रूम हरिडली. द स्मॉल ब्रूम वॉज यूज्ड हरिडली बाय हिम, हा याचा व्हॉइस झाला. आणि ही यूज्ड द स्मॉल ब्रूम नॉट ओनली हरिडली बट ऑल्सो केअरलेसली, हा याचं नॉट ओनली बट ऑल्सोचं सेंटेन्स झालं. म्हणजे ती जी काय पिप्पलनगर बँकेच्या ज्या काय पायऱ्या आहेत त्या एक छोटासा हातात झाडू घेऊन घाईघाईने आणि निष्काळजीपणे जो काय तर तो साफ करू लागला. अँड द डस्ट आफ्टर अरेजिंग इन अ क्लाउड अबाव हिज हेड सेटल्ड डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. आणि ती साफ करत असताना झाडलेली जी काही धूळ आहे ही त्याच्या डोक्यापर्यंत उडून परत पायऱ्यापर्यंत येत होती. ॲज नथो वॉज बँगिंग
ॲज नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट द डस्टबिन. आणि हातातली जी काही पॅन आहे, ज्याला टोपली आपण सुपली म्हणतो, ॲज नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन. हातातली सुपली तो कचऱ्याच्या डब्यावर आपटत होता. सीताराम द वॉशरमॅनचं सन पास्ड बाय. आणि तेव्हा जो काही एक पासरबाय आला, पासरबाय म्हणजे वाटसरू म्हणतो आपण, रस्त्यावरून चालणारा, तो सीताराम वॉज द वॉशरमॅनचं सन, एक धोब्याचा मुलगा होता आणि तो तिथून रस्त्यावरून जात होता. सीताराम वॉज ऑन हिज डिलेवरी राऊंड. आणि सीताराम हा आपले जे काय रोजचं काम आहे, कपडे पोहोचवायचं, ते काम करू लागला. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. सीताराम हा फेरीला निघालेला होता. फेरीला जे काही त्याने प्रेस केलेले कपडे ते ज्याचे त्याला देण्याच्या कामासाठी तो चाललेला होता. वाजंट ही हा ह्याचा झाला क्वेश्चन टॅग. पहा, लक्षात ठेवा. इट इज आवर ड्युटी टू लर्न द लेसन इन अ ग्रॅमॅटिकल मूड. हे व्याकरणिक दृष्ट्या धडा शिकला पाहिजे. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. सीतारामला अंडरलाईन केली आणि तुम्हाला जर विचारलं फ्रेम अ WH क्वेश्चन फ्रॉम दिस स्टेटमेंट, तर डायरेक्ट उत्तर तुमचं आलं पाहिजे हू वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. फेरीला कोण निघाला होता? सीताराम निघाला होता. आवर करंट टॉपिक इज ऑल्सो दॅट सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स बॅलेन्स्ड ऑन हिज हेड. आणि सीताराम हा कपडे पोहोचवायला आपल्या कामावर निघाला होता आणि त्याच्या डोक्यावर नुकत्याच इस्त्री केलेल्या कपड्याचे गाठोडे होते. ही हॅड अ बंडल म्हणजे गाठोडे, ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स बॅलेन्स्ड ऑन हिज हेड. डोक्यावर त्याने त्याचं जे काय तर गाठोडं घेतलेलं होतं. डोंट रेज सच डास्ट. डोंट रेज सच डास्ट. अशी धूळ उडू नकोस. डोंट रेज सच डास्ट. ही कॉल्ड आउट टू नथू. सीताराम कॉल्ड आउट टू नथू डोंट रेज सच डास्ट. आणि सीताराम नथूला म्हणलाय. पहा, लक्षात घ्या, कोणी कोणाला म्हटलेलं आहे. हू सेड टू हुम हा सुद्धा प्रश्न आहे तुम्हाला. सीताराम सेड टू नथू डोंट रेज सच डास्ट. सीताराम म्हणला नथूला, ए नथू, एवढी जी काही धूळ आहे ही धूळ उडवू नकोस. आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रेफ्युजिंग टू पे यू अँड एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. अशी धूळ उडू नकोस. तो नथूला हटकत म्हणला, महिन्याला ₹2 तुला जास्त द्यायला ते अजूनही नकार देत आहेत, म्हणून एवढा वैतागलास का काय. आर यू अनॉइड. अनॉइड म्हणजे रागावणे. आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रेफ्युजिंग टू पे यू अँड एक्स्ट्रा ₹2 फॉर अ मंथ. तुला आणखीन पैसे काय ते वाढवून देणार आहेत का काय. डोंट रेज सच डास्ट. इतकी अशी धूळ उडू नको. पहा, ह्या वाक्याकडे जर पाहिलं तुम्ही, डोंट रेज सच डास्ट सीताराम सेड टू नथू, याचं इनडायरेक्ट नरेशन. पहा, सीताराम टोल्ड नथू नॉट टू रेज सच डास्ट और सीताराम सजेस्टेड नथू नॉट टू रेज सच डास्ट. अशी धूळ उडू नकोस. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट कंप्लेन्ड द स्वीपर बॉय. धिस इन्फॉर्मेशन और धिस conversation is also between Sitaram and Nathu, and you know that Nathu was a sweeper boy and Sitaram was a washerman's son. I don't wish to talk about it. मला याबद्दल काहीही बोलायचं नाही. Complained the sweeper boy. तो जो काय झाडूवाला मुलगा आहे की ज्याला आपण नथू म्हणतो, तो बोलला. I haven't even received my regular payment or I haven't even received my regular pay. मला जादा पेमेंटची आवश्यकता नाही, तर हे जे काही रेग्युलर पेमेंट आहे हेच माझं अद्यापपर्यंत मिळालं नाही. मला त्याबद्दल याच्याबद्दल काहीही बोलायचं नाही. अँड धिस इज द 20th ऑफ द मंथ. आणि
ही जी काय महिन्याची 20 तारीख आहे. Who would think a bank would hold up a poor man's salary? महिन्याची 20 तारीख आली तरी अजून नेहमीचा पगारसुद्धा मला मिळालेला नाही, अशी जी काय कंप्लेन आहे ही नथून त्या सीतारामच्या समोर मांडलेली आहे. ॲज सून ॲज आय गेट माय सॅलरी आय एम ऑफ. ॲज सून ॲज आय गेट माय सॅलरी आय एम ऑफ. ज्या क्षणी मला माझे जे काय पैसे मिळतील त्या क्षणी मी ही जे काय माझं काम आहे हे सोडून देणार किंवा आय एम ऑफ, मी निघून जाणार. पहा, आपण ॲज सून ॲज नो सूनर दॅन शिकलेला. ॲज सून ॲज आय गेट माय सॅलरी, ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय एम ऑफ. नो सूनर दॅन काय होणार? नो सूनर डू आय गेट माय सॅलरी दॅन आय एम ऑफ. नॉट अनदर वीक आय वर्क इन धिस प्लेस. आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये मी इथं कामसुद्धा करणार नाही. आता माझं जे काही पगार आहे तो पगार सेठ गोविंदरामने दिला की मी ही जी काही नोकरी आहे ही बंद करणार. अँड नथू बँगड द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाईम्स. आणि म्हणून त्यांनी त्याची जी काही हे अँड नथू बँगड द पॅन, ती जी काही सुपली आहे ती त्या डस्टबिनला कित्येकदा अशी जी काही तर जोरात आदळली. जस्ट टू एम्फसाइज हिज पॉईंट अँड गिविंग हिमसेल्फ अ कॉन्फिडन्स. जस्ट टू एम्फसाइज, जस्ट टू एम्फसाइज हिज पॉईंट अँड गिविंग हिम हिमसेल्फ हिज कॉन्फिडन्स. पहा, यानंतर त्यांनी डिस्कशन केलेलं आहे की पगार झाल्याच्या क्षणीच मी हे काम सोडून देणार आहे. आणि असं म्हणून त्यांनी जी काही ते सुपली आहे ती कचऱ्याच्या डब्यावर जोरात आपटलेली आहे. आणि मुद्दा ठसविण्यासाठी आणि स्वतःचा निर्धार कायम ठेवण्यासाठी, एम्फसाइज ठसविणे. नाव जस्ट टू एम्फसाइज हिज पॉईंट म्हणजे हा मुद्दा परत परत सांगण्यासाठी त्याने ती परत एकदा जोरात वाजवलेली. अँड गिविंग हिमसेल्फ अ कॉन्फिडन्स, आणि निर्धार कायम ठेवलेला आहे. वेल आय विश यू लक सेठ सीताराम. बरं बरं, तुला माझ्याकडून शुभेच्छा. वेल आय विश यू लक सेठ सीताराम. आय विल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब्स दॅट माइट सूट to you. And he uploaded barefoot along the road, the big bundle of clothes hiding most of his head and shoulders. पहा, बरोबर म्हणून माझ्याकडून तुला शुभेच्छा. आणि तुला जर दुसरा जॉब पाहिजे असेल तर मी सुद्धा स्लोली हळूहळू तुझ्यासाठी जो काय तर जॉब पाहिल, असं म्हणून तो हळूहळू अनवाणी पायानं तिथून खांद्यावर आपलं जे काय ओझ आहे ते घेऊन निघून गेलेला आहे. ॲट द फोर्थ होम ही व्हिजिटेड. सीताराम हर्ड द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट शी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर. पहा, आणि तिथून चौथ्या घरी गेला. चौथ्या घरापाशी तो जे काही कपडे आहेत हे देण्यासाठी गेल्याच्या नंतर त्याने पाहिलं की त्या घरातल्या जे काही स्त्री आहेत त्यांना झाडूवाल्याची गरज आहे, असं त्यांचं डिस्कशन याने ऐकलं. ट्राईंग धिस बंडल टुगेदर ही सेड, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हू इज ऑल्सो लुकिंग फॉर वर्क्स. आणि एक झाडूवाल्याची गरज आहे असं त्यांच्यातलं बोलणं ऐकल्याच्या नंतर जे काय गाठोड आहे कपड्याचं ते बांधता बांधता यांनी त्यांना सांगितले की आय नो अ स्वीपर बॉय, मला एक झाडूवाला माहीत आहे की जो कामाच्या शोधात आहे. अँड ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ, आणि पुढच्यामध्ये तो कामाला येऊ शकतो. मीन्स ही इज ऑल्सो ॲबल टू स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. पुढच्या महिन्यामध्ये तो कामाला येऊ शकतो. ही इज विथ द बँक जस्ट नाव बट दे आरंट गिविंग हिम हिज पे अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. पहा, सध्या ही इज ऑल्सो वर्किंग इन अ पिप्पलनगर बँक बट
they are also unable to give him his payment, and that's why he is also leaving that job. आणि त्याला त्याचा पगार मिळत नसल्यामुळं तो ते काम सोडून देणार आहे. इज दॅट सो, सेड मिसेस श्रीवास्तव. असं आहे का? असं श्रीमती श्रीवास्तव म्हणाल्या. इज दॅट सो? इज दॅट सो, सेड मिसेस श्रीवास्तव. अत्यंत एकदम छोटं वाक्य. इज दॅट सो, असं आहे का किंवा असं आहे का. दिस सेंटेन्स इज ऑल्सो येस नो टाईप क्वेश्चन. मिसेस श्रीवास्तव आस्क्ड इफ दॅट वाज सो इज द करेक्ट इनडायरेक्ट नरेशन ऑफ दिस सेंटेन्स. याचं करेक्ट इनडायरेक्ट नरेशन व्हायला लागलं इज दॅट सोचं. इज दॅट सो, सेड मिसेस श्रीवास्तव. वेल, टेल हिम टू कम अँड सी मी टुमारो. पहा किती छान वाक्य आहे. वेल, ठीक आहे. टेल हिम टू कम अँड सी मी टुमारो. वाक्य कसं बनवणार? मिसेस श्रीवास्तव सेड टेल हिम टू कम अँड सी मी टुमारो, इन्व्हर्टेड कॉमा बंद. मिसेस श्रीवास्तव ऑर्डर्ड टू टेल हिम टू कम अँड सी हर द नेक्स्ट डे. टुमारोचं द नेक्स्ट डे, पण आपण डायरेक्ट काय लिहिणार? मिसेस श्रीवास्तव हे ऑर्डर्ड टेल हिम टू कम अँड सी मी टुमारो. परत विचारणार की हे कसं काय चुकलं, कुठं चुकलं. नाव इज दॅट सो, सेड मिसेस श्रीवास्तव. वेल, टेल हिम टू कम अँड सी मी टुमारो. त्याला सांगा की उद्या या आणि मला भेटा. अँड सीताराम ग्लॅड that he had been of a service to both a customer and his friend, hoisted his bag on his shoulders and went his way. पहा, गिराईकाला, आपल्या कस्टमरला आणि आपल्या मित्राला, फ्रेंडला, दोघांचीही आपण मदत केली. म्हणून हे जे काही सीताराम आहे, हा सीताराम ही खुश झाला आणि आपल्या कामाला तिथून निघून गेला. त्याला जिथे जायचं होतं तिथं तो त्याचे जे काही कपड्याचे गाठोडे टाकत निघून गेला. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. आणि श्रीमती श्रीवास्तव यांना काही खरेदी करण्यासाठी जायचं होतं, बाहेर जायचं होतं. शी गेव इन्स्ट्रक्शन टू दी आया. मीन्स आया, AYAH. आया means a lady servant in a house. Mrs. Srivastav had to do some shopping. पहा, hadn't she हा ह्याचा क्वेश्चन टॅग झाला. आणि येस नो क्वेश्चन काय झाला? हॅड मिसेस श्रीवास्तव टू डू सम शॉपिंग क्वेश्चन मार्क. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. मिसेस श्रीवास्तवला काही खरेदी करायची होती. शी गेव इन्स्ट्रक्शन्स टू दी आया. आणि म्हणून तिनं तिचे जे काही लेडी सर्वंट आहेत यांना इन्स्ट्रक्शन दिली. इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचना दिली. अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी. त्यांच्याकडं जे काही लहान बाळ आहे त्या बाळाला सांभाळायच्या त्यांनी सूचना दिल्या. अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. आणि स्वयंपाकाला जास्त उशीर करू नको, म्हणजे मिड डे, दुपारचा स्वयंपाक वेळेवर कर, अशा पद्धतीच्या इन्स्ट्रक्शन त्या लेडी सर्वंटला मिसेस श्रीवास्तवने दिल्या. देन शी सेट आउट फॉर द पिप्पलनगर मार्केट प्लेस. आणि नंतर खरेदी करण्यासाठी पिप्पलनगर मार्केट प्लेस, पिप्पलनगरच्या बाजारामध्ये त्या निघाल्या. Then she set out for the Pippalnagar marketplace to make a customary tour of the cloth shop. कस्टमरी म्हणजे नेहमीचा जो काय त्यांना खरेदी करायचा आहे. युजल और हॅबिच्युअल और डेली इज ऑल्सो कॉल्ड दी कस्टमरी. नेहमीचे जे काही खरेदी करण्यासाठी त्या बाहेर निघालेल्या आहेत. अ लार्ज शॅडी टॅमरिंड tree grew at one end of the bazaar, and it was here that Mrs. Srivastav found her friend Mrs. Bhushan. Sheltering from the heat, Mrs. Bhushan was
fanning herself with a large handkerchief. She complained of the summer, which she affirmed म्हणजे ठासून सांगणे, affirmed was definitely the hottest in the history of Pipalnagar. पहा, now the current topic is also that Mrs. Srivastav and Mrs. Bhushan were also went in a Pipalnagar marketplace. Actually, Mrs. Srivastav went at first, and then there in a tamarind tree there was a Mrs. Bhushan, who was also sheltering from the heat and also complained of the hot summer. दोघी जणींची तिथं भेट झाली त्या टॅमरिन ट्रीच्या तिथं, आणि शी कंप्लेंड ऑफ दी समर, उन्हाळ्याची अतिशय उष्णतेची त्यांनी तक्रार केली. आणि त्या पिप्पलनगरच्या मार्केट प्लेसमध्ये दोघी जणी ठासून एकमेकीला बोलू लागल्या. नाव शी वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पिप्पलनगर. द ओपिनियन ऑफ मिसेस भूषण is also that this season or this summer is the hottest summer in the history of Pipalnagar. या पिप्पलनगरच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त कडक उन्हाळा हा यंदाचा आहे, अशी त्यांची डिस्कशन होती. शी देन शोड मिसेस श्रीवास्तव अ सॅम्पल ऑफ क्लोथ शी वॉज गोइंग टू बाय. आणि आता त्यांना जो खरेदी करायचा कपडा होता तो घेण्याचं त्याचं जे काहीतरी शॅम्पल त्यांनी श्रीवास्तवला दाखवलं. अँड फॉर 5 minutes दे डिस्कस्ड इट्स अ शेड, अ टेक्स्चर अँड अ डिझाईन. त्याचा जो काही टेक्स्चर आहे, पोत आहे किंवा विणकाम आहे, त्याची डिझाईन आहे आणि त्याचा जो काय आकार आहे, या सर्वाच्या बाबतीत त्या 5 मिनिट त्यांनी डिस्कशन केलेलं आहे. हॅव्हिंग एक्झॉस्टेड धिस टॉपिक. आणि हा विषय संपुष्टात येतो न येतो तोच एक्झॉस्ट, संपुष्टात येणे. हॅव्हिंग एक्झॉस्टेड धिस टॉपिक मिसेस श्रीवास्तव सेड, डू यू नो माय डिअर that Seth Govindaram's bank can't even pay its employees म्हणजे वर्कर. पहा, दोघी जणी त्या कपड्याबद्दल चर्चा करत असताना मिसेस श्रीवास्तव म्हणलेल्या आहेत. कोणाला म्हणल्यात? भूषणला. डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, माय डिअर, दॅट Seth Govindaram's bank is also unable to pay its employees. म्हणजे सेठ गोविंदरामची जी काय बँक आहे ही ते साधं त्यांच्या वर्करचं पेमेंटसुद्धा करू शकत नाही, हे मला कळालं आहे. तुम्हाला माहीत आहे का? ओनली धिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर. आणि आज सकाळीच म्हणली आम्ही त्यांचे जे काही झाडूवाला आहे स्वीपर यांच्याकडून ही माहिती ऐकलेली आहे. हू हॅजंट रिसिव्ड हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ. आणि 1 महिन्यापासून त्याचा जो काही पगार आहे हा त्याचा पगार त्याला मिळालेला नाही. अशा पद्धतीनं जवळपास अर्धा तर म्हणता येत नाही, पण 1 ते 2 पॅसेजेस हे तुमचे झालेले आहेत. आता यानंतर याच्यावर जो काही होमवर्क तुम्हाला दिला जाईल, अत्यंत युजफुल क्वेश्चन्स असतील, ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा. आणि धडा जरी तुम्ही लिहित नसलात तरी क्वेश्चन्स अँड आन्सर्स होमवर्क तुम्ही पाठवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. ओके, वी शॅल स्टॉप हिअर. थँक्यू. किती मिनिटं झाली?